नमस्कार. दीपाली जोशी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपणा सर्वांची क्षमा मागते की हा व्हिडिओ मी खूप मोठ्या गॅपनंतर अपलोड करते आहे. याचे कारण असं आहे की मधल्या काळामध्ये सर्दी आणि खोकला यामुळे मी खूप त्रस्त होते आणि माझा आवाज फारसा चांगला येत नव्हता. मी फार जास्त बोलू शकत नव्हते आणि दुसरं म्हणजे कार्यव्यस्तता ही देखील होती. त्यामुळे हा व्हिडिओ अपलोड करायला थोडा उशीरच झालेला आहे. त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करते आणि आता आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय नावाप्रमाणेच 64 कला हा आहे. एकदा सहज माझ्या मनात असा विचार आला की 64 कला नेमक्या कोणत्या आहेत. आपण बऱ्याचदा बोलतो ना की 64 कला आहेत किंवा आपल्यालाही माहिती असतं की सगळ्या मिळून कलांचा विचार करायचा झाला तर त्या 64 आहेत. पण त्या नेमक्या कोणकोणत्या आहेत याविषयी आपल्याला थोडासा संभ्रम असतो किंवा थोडं शोधावं लागतं. म्हणूनच त्या दृष्टीने मी थोडासा अभ्यास केला, थोडे खोलात शिरले आणि मग माझ्या लक्षात आलं की 64 कला म्हणजे अशा सर्व क्रिया आहेत ज्या आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक अंगाला स्पर्श करतात. 64 कलांचा उल्लेख हा पुराणांमध्ये आणि उपनिषदांमध्ये आहे. आता मी एक असा विचार केला किंवा माझ्या थोड्याशा अभ्यासातून मला असं लक्षात आलं की माणूस जसा स्थिरावत गेला, एक जागी वस्ती करून राहायला लागला, शेती करायला लागला, समूहाने राहायला लागला, मग त्याची कुटुंब निर्माण झाली आणि मग त्याला जीवन जगत असताना हळूहळू एकेका नव्या गोष्टींची गरज पडायला लागली आणि मग त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक नव्या गोष्टींचा, नव्या क्रियांचा, नव्या अभ्यासांचा शोध लावला आणि मग ह्या शोधाला, अभ्यासाला जेव्हा एक पुढे जाऊन आकृतिबंध प्राप्त झाला, त्याच आकृतिबंधाला कला असं नामकरण करण्यात आलं असावं. आता तुम्ही म्हणाल की अहो 64 कला म्हटलं तर त्याच्यात एवढा विचार काय करायचा. आता सहज आपण गुगलवर किंवा ChatGPTवर टाकलं की 64 कला कोणत्या, की लगेच आपल्यासमोर एक यादी येते आणि मग कळतात की आपल्याला 64 कला. बरोबर आहे तुमचं, पण ह्या यादीतून आपल्याला त्याचा नेमका परीघ हा खरंच लक्षात येत नाही. मी सुद्धा अशा प्रकारे अभ्यासाच्या सुरुवातीला असं करून बघितलं, पण माझ्या असं लक्षात आलं की ही माहिती पुरेशी नाही आणि मग त्याच्यात थोडंसं अधिक खोलात शिरले आणि मग एक 64 कलांचा पटच माझ्या नजरेसमोर आला आणि खरोखर तो अतिशय आश्चर्यचकित करणारा, समाधान देणारा आणि मुख्य म्हणजे खूप उत्सुकतेने भरलेला असा तो पट मला वाटला. आता तुम्ही म्हणाल की जे आम्हाला आधीच माहिती आहे किंवा आम्ही सहज माहिती करून घेऊ शकतो, त्याच्यात तुम्ही काय नव्याने सांगणार. आता हीच पहिली कला झाली नाही का की जे समोरच्याला सहज माहिती होऊ शकतं किंवा ते त्याला कदाचित आधीच माहिती आहे, तीच माहिती आपण त्याला नव्याने सांगणं. ही पण एक कला होऊ शकते, पण त्या कलेचा अंतर्भाव 64 कलांमध्ये नाही आहे बरं का. तर आता आपण सुरुवात करूया 64 कला नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घ्यायला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलांची जी विभागणी आहे ती मी माझ्या पद्धतीने थोडक्यात अभिव्यक्ती करणं, रंजन किंवा मनोरंजन करणं आणि माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं प्रतिबिंबित करणं, ह्या 3-4 विभागांमध्ये सगळ्या कला या विभागल्या गेलेल्या आहेत. आता आपण ज्या ठळक रूपाने आपल्याला अगदी सहज माहिती असतात त्या कला आधी बघूया. त्या आहेत नृत्यकला, गायनकला, वादनकला, शिल्पकला, चित्रकला आणि नाट्यकला. वक्तृत्वकला, शिवणकला, भरतकाम, लोकरीचे कपडे विणणे, हस्तकला यासुद्धा कला आहेत. आता बघा शृंगार करणे, सजावट करणे, रांगोळी काढणे ह्या कला आहेत, पण बांधकाम करणे आणि नगररचना करणे याचा उल्लेखसुद्धा कला म्हणून केलेला आहे. क्रीडा क्षेत्रातल्या सगळ्या जे खेळ आहेत त्यांचा अंतर्भाव त्यांनी कला म्हणून केलेला आहे आणि त्याच्यात मुख्यत्वे करून जलक्रीडा आणि मल्लखांब याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर रंगकाम, मातीच्या मूर्ती बनवणे, भांडी बनवणे याचा सुद्धा उल्लेख
कला म्हणून केलेला आहे. आता आपल्याला असं वाटतं की नाही की एखादी गोष्ट निर्माण केली किंवा रांगोळी काढली की त्याच्यामध्ये रंग भरणं हे आपोआपच आलं, पण त्यांनी रंगकाम याचा एक स्वतंत्र कला म्हणून उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर सुतारकाम, लाकडी वस्तू बनवणे, मुद्रण कला, छपाई करणे, छायाचित्रण, फोटोग्राफी किंवा आता व्हिडिओ शूटिंग हे करणे याचा कला म्हणून उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर रत्नांची पारख करणे आणि त्याच जोडीला जनावरांची पारख करणे. आता बघा ना, आताच्या काळामध्ये आपण वाहतुकीसाठी जनावरांवर तेवढे अवलंबून नाही आहोत, पण ज्या काळात लोक घोडा किंवा तत्सम प्राण्यांचा, खेचर, गाढव यांचा जेव्हा वाहतुकीसाठी उपयोग करत असतील आणि त्यांना ती जनावरं जवळ बाळगावी लागत होती, त्याचा सांभाळ करावा लागत होता, मग त्यावेळेला जनावरांची पारख करणं ही कला किती महत्त्वपूर्ण ठरत असेल. त्याच्यानंतर बागकाम करणं, कलमं करणं, 2 वेगवेगळ्या जातीची फुलं किंवा फळं एकाच झाडावर उगवणं. त्याच्यानंतर शब्दकोश तयार करणं, भाषा आणि तिचं व्याकरण तयार करणं ही एक कला आहे. तर वैद्यकशास्त्र म्हणजे ज्याला आपण डॉक्टरी पेशा आताचं ज्याला म्हटलं जातं, पण मुळामध्ये वैद्यकशास्त्राला त्यांनी कला असं म्हटलेलं आहे. मुलांसाठी खेळणी बनवणं आणि आपल्या सगळ्या महिलांच्या अगदी जवळचा आवडीचा विषय म्हणजे पाककला, स्वयंपाक करणं, शिकणे आणि शिकवणे. आता याच्यात तर मला इतकी गंमत वाटली की शिकणे ही तर कला आहेच, पण शिकवणे ही सुद्धा त्यांनी कला असा म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. संशोधन करणे, उद्यमता, वस्तूंचे निर्माण करणे, विनियोग म्हणजे वाटप, पैसा, वस्तू, जमीन इत्यादी वस्तूंचं वाटप करणे, त्यांचा विनियोग करणे किंवा मानवी श्रम यांचंसुद्धा वाटप करणे, विनियोग करणे ही एक कला आहे. सुगंधी द्रव्य बनवणे, त्यांचा उपयोग करणे, युद्धशास्त्र, शस्त्र बनवणे. आता खरं म्हणजे युद्धाचा तर मानवजातीला त्याच्या स्वतःच्या संरक्षणासाठी आणि दुसऱ्यांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्याला सातत्यानं ही युद्ध करावी लागलेली आहे. पण युद्धशास्त्राचा उल्लेखसुद्धा पुराणांमध्ये कला असा केलेला आहे. त्याच्यानंतर फ्रॅक्टल आर्ट म्हणजे अवघड बीजगणित सोडवणं ही एक कला आहे. कोडी तयार करणे आणि सोडवणे, परकीय भाषा शिकणे, अनुवाद करणे, बोटांची भाषा तयार करणे आणि ती वापरणे. म्हणजे जे मूकबधीर लोक असतात, ज्यांना बोलता येते आणि ऐकायला येत नाही, अशा लोकांसाठी बोटांच्या भाषेचा खूप उपयोग होतो. त्यांना बोटांच्या भाषेच्या साहाय्याने ज्ञान घेता येतं, शिकता येतं. त्यामुळे अशी भाषा तयार करणे आणि त्याचा वापर करणे ही देखील एक कला आहे. त्याच्यानंतर रसायनशास्त्र, तर्कशास्त्र, अंगलक्षण होरा म्हणजे माणसाच्या शरीरावरील जे वैशिष्ट्यपूर्ण त्याचे अंगलक्षणं आहेत, त्याचे जे अवयव आहेत, ठेवण आहे, नाकाची ठेवण, कानाची ठेवण, डोळ्याचा आकार किंवा डोळ्याची ठेवण किंवा शरीराच्या बोटांची ठेवण, या सगळ्यावरून तो माणूस कसा असेल असा जो एक अभ्यास केला जातो त्याला अंगलक्षण होरा असं म्हणतात. आणि याच्यावर खूप चांगली पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्याचा जर आपण अभ्यास केला ना तर खरंच आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा खूप फायदा देखील होतो. तर असं ते अंगलक्षण होरा. आता हातच्या लाखी, जादू आणि दृष्टीभ्रम, जिथे जादूगार प्रामाणिकपणे सांगतो की आम्ही फक्त हातच्या लाखी करतो, आम्ही फक्त दृष्टीभ्रम निर्माण करतो, जगामध्ये प्रत्यक्षात कोणत्याही स्वरूपाची जादू नाही, असं जादूगार स्वतः प्रामाणिकपणे सांगतो. जेव्हा तो असं करतो ना तेव्हा खरोखरच ती कला आहे, खरोखरच मनोरंजन करण्याचं उत्तम साधन आहे ते. पण सध्या आपल्या समाजामध्ये जे काही चाललेलं आहे, जी काही भोंदूगिरी माजलेली आहे आणि त्याला लोक बळी पडत आहेत, त्या भ्रमामध्ये अडकत आहे, हे अतिशय निंदनीय तर आहेच, पण अतिशय दुःख देणार आहे आणि ती कला नाही हे आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे. द्यूत किंवा जुगार खेळणं, आता हे सुद्धा जोपर्यंत ते मनोरंजन करते आहे, जोपर्यंत ते मर्यादित आहे, तोपर्यंत अर्थातच ती कला आहे. जेव्हा ते
ती क्रिया किंवा तो खेळ किंवा ती कला जेव्हा आपली मर्यादा ओलांडते तेव्हा ती अर्थातच कला राहत नाही. हेरगिरी करणं, जमिनीतलं पाणी शोधणं, खनिज शोधणं, खाणींचा शोध लावणं, सांकेतिक भाषा ओळखणं, तयार करणं आणि गुप्त संदेश पाठवणं ही एक कला आहे. मुत्सद्दीपणा, व्यवहारामध्ये ज्याची खूप आवश्यकता असते आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये देशादेशांच्या राजकारणामध्ये मुत्सद्दीपणा हा खूप जरुरीचा असतो. समेट घडवणे म्हणजे मध्यस्थी करणे, त्याच्यानंतर संवाद चातुर्य ही एक कला आहे. पुष्परचना करणे, दागिने करणे, दागिने घडवणे, पेय तयार करणे म्हणजे सरबत तयार करणे. आता बघा ना, आणि ह्या छोट्या छोट्या कलांचा उल्लेख आपल्याला सहज मिळत नाही आहे. पेय तयार करणे किंवा सरबत तयार करणे हे जेव्हा त्या यादीमध्ये आलं तेव्हा मला एवढं आश्चर्य वाटलं की पेय तयार करण्यात कुठली अशी कला आहे. पण वेगवेगळ्या वस्तूंचा किंवा वेगवेगळ्या रसदार फळांचा हा अतिशय अभ्यास करून अतिशय त्याच्यातले सगळे गुणधर्म समजून घेऊन आणि शास्त्राच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करून आणि मग सरबत तयार करणं म्हणून ती कला आहे. स्मरणशक्ती विद्या, घोडेसवारी आणि हत्तीची सवारी करणं. आता सध्याच्या काळात आपल्याला ती गरज पडत नाही आहे, पण पूर्वीच्या काळी जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा लोकांना वाहतुकीसाठी हत्ती, घोडे किंवा तत्सम प्राणी उपलब्ध होते त्यावेळेला या कला निश्चितच महत्त्वाच्या होत्या. सारथ्य करणे, जलप्रवास करणे, जलमार्ग शोधून काढणे, त्याच्यानंतर पशुपालन करणे, पक्षी निरीक्षण करणे, पक्ष्यांना ट्रेनिंग देणे म्हणजे पक्ष्यांना प्रशिक्षण देणे किंवा पक्ष्यांची भाषा आपण स्वतः शिकणे आणि पक्ष्यांनाही आपली भाषा शिकवणे ही सगळी एक कला आहे. त्याच्यानंतर योगशास्त्र, ध्यानधारणा, राजनीती, ज्योतिष ही सुद्धा यांचासुद्धा अंतर्भाव कलेमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर अनुकरण कला आणि प्राण्यांचा आवाज काढणे हे पुन्हा एकदा मला वैशिष्ट्यपूर्ण वाटलं की अनुकरण कला किंवा प्राण्यांचं अनुकरण करणे किंवा प्राण्यांसारखा आवाज काढणे याचा उल्लेख त्यांनी कला ह्या क्षेत्रामध्ये केलेला आहे. आणि चलनाचं व्यवस्थापन, देशादेशांना किंवा प्रत्येक देशामध्ये विनियोगासाठी चलन गरजेचं असतं आणि त्याचं व्यवस्थापन किंवा ते चलन ठरवणे ही सुद्धा एक कला आहे. व्यवहारज्ञान, आपल्याला सगळ्यांना जगामध्ये वावरताना व्यवहारज्ञान असणं हे अतिशय गरजेचं असतं आणि ते व्यवहारज्ञान आत्मसात करणं किंवा व्यवहारज्ञान लक्षात घेऊन वागणं ही एक कला आहे. आणि सगळ्यात शेवटची म्हणजे 64वी कला आहे ती म्हणजे विजय मिळवणे, द आर्ट ऑफ गेनिंग व्हिक्टरी असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला जिंकणं हे एक सर्वोच्च समाधान असं वाटतं किंवा शेवटचा टप्पा वाटतो, पण त्याचा उल्लेख त्यांनी कला या क्रियेखाली, या क्षेत्राखाली त्याचा अंतर्भाव त्यांनी केलेला आहे. म्हणजे विजय मिळवणं ही किती वैशिष्ट्यपूर्ण अशी एक कला आहे हे आपल्या लक्षात येतं. तर अशा या सगळ्या मिळून 64 कलांचा उल्लेख किंवा त्याची एक जुजबी माहिती मी आपणापर्यंत देऊ शकले. पण आता या व्यतिरिक्त काही एक 4-5 किंवा कला आहेत की ज्या माझ्या मनात आल्या की ज्या आजच्या काळाला अनुरूप आहे किंवा आजच्या काळात त्या कला आत्मसात करण्याची आता आपल्याला सगळ्यांनाच गरज निर्माण झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईल कमी वेळ बघण्याची कला. कमीत कमी वेळ म्हणजे आपल्याला जगाशी जोडलेलं पण राहायचं आहे, आपल्याला सगळ्या समाजाशी जोडलेलंही राहायचं आहे, आपल्याला सगळी माहिती पण हवं आहे, पण त्याच जोडीला आपण कमीत कमी आपला वेळ हा मोबाईलवर खर्च करणार आहोत. म्हणजे त्याचे थोडक्यात आपला स्क्रीन टाईम आपल्याला कमी करायचा आहे, म्हणजे त्याचे दुष्परिणाम आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आणि व्यस्त दिनक्रमांमध्ये आपल्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे ही आजकाल एक खूप महत्त्वाची कला निर्माण झाली. कारण खरोखरच सगळेच जण इतके वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले असतात आणि त्यावेळेला आपल्याला बऱ्याचदा हे आधी करू का ते नंतर करू असं खूपदा होतं आणि त्याच्यामुळे खरोखरच आधी काय करावं नंतर काय करावं हे ठरवणं ही एक कला आहे असं आता मला वाटायला लागलं आहे. त्याच्यानंतर आपल्या माणसांना वेळ देणं, आपल्या जवळची जी माणसं आहेत, घरातली, बाहेरची, समाजातली
जे मित्रमंडळी आहेत त्या सगळ्यांना आपल्या व्यस्त दिनक्रमात वेळ देणं आणि त्यांचासुद्धा दिनक्रम किंवा त्यांची व्यस्तता लक्षात घेऊन सगळ्यांनी मिळून एकमेकांसाठी वेळ काढणं ही एक कलाच झालेली आहे. मित्रमैत्रिणींना जोडून ठेवणं, नवे मित्रमैत्रिणी मिळवणं आणि स्वतःचे ज्ञान सातत्याने वाढवत राहणं ही सुद्धा एक कला आहे असं मला वाटतं. आणि सातत्याने समोर येणाऱ्या निरनिराळ्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवणं. जसं मी मगाशी म्हटलं की मोबाईलवर सतत काहीतरी नवीन येतं आहे, सतत नवीन गोष्टी किंवा नवीन वस्तू सतत डोळ्यासमोर येत आहे. मग त्या सातत्याने येणाऱ्या प्रलोभनांपासून स्वतःला दूर ठेवणं आणि स्वतःच्या मर्यादा आपण निश्चित करून त्याप्रमाणे आपण आपला दिनक्रम घालवणं, आपलं जीवन घालवणं हे खरोखरच आता एक कलाच आहे असंच म्हणायला हवं. आणि मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की जी माहिती खरं तर तुम्हाला सहज कुठेही मिळू शकते, तुमच्या हातातल्या मोबाईलवर जी आधीच उपलब्ध आहे तीच माहिती मी तुम्हाला पुन्हा नव्याने देत होते. पण ह्या कलेमध्ये मी आता किती पारंगत झाले, मला थोडीफार तरी ती जमली की नाही हे तुम्ही निश्चितच ठरवू शकता आणि मला कॉमेंट्स करून तुमचं मत यावरचं नक्कीच कळवू शकता. मी आपल्या अभिप्रायाची निश्चितच वाट पाहते आहे. पुन्हा भेटूया असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत आपल्या सगळ्यांची अनुमती घेते आणि आपल्याला विनंती करते की आपण माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.